हे राधे कशा आहेत सगळ्यात. आता लेकरं असतात एवढूशे आणि त्यांना प्रोजेक्ट देतात मोठा काहीतरी. आता शाळेवाले सर लोक मॅडम लोक त्यांना असं सांगतात प्रोजेक्ट करून आणला, पण तो प्रोजेक्ट त्यांच्यासाठी नसून त्यांच्या आईसाठी असतो. कारण की कितीही म्हटलं तरी मुलांना काही त्यातलं समजत नाही आणि तो प्रोजेक्ट पूर्ण मात्र आईला करून द्यावा लागतो. असंच काहीसं झालं आमच्यासोबत. आमच्या बाईला बनवून न्यायची होती राखी. राखी करून न्यायची बाईचं सकाळपासून तांडव सुरू होतं की मला राखी बनवून दे. मग काय फायनली संध्याकाळी बसून थोडंसं डोकं लावून त्यासाठी राखी बनवून दिली. मग तेव्हा कुठं माझी बाई खुश झाली. आमच्या वेळेस तर असं काही नव्हतंच. आता नवीन नवीन निघालं तर लेकरांच्या प्रत्येक गोष्ट ही त्यांना पूर्ण करावीच लागते. असो, नवीन पिढी, नवीन विचार, नवीन सगळंच काही असंच काहीतरी म्हणा. आता तिचा अभ्यास घेताना एवढं डोकं खाते. तिने काही सांगितलेलं मला समजत आणि मी सांगितलं तिला काही समजत नाही. तिचं भलकाईच सुरू असतं. एवढं असं वाटतं तिचा अभ्यासाला वेळ देते तेवढा माझ्या स्वतःसाठी दिला असता आज कुठेतरी राहिली असते मी. आता ह्या कार्टूनचं सुरू होतं की संध्याकाळचे 7 वाजले होते आणि हिला शाळेत जायचं होतं. माझ्या दीदीचा ड्रेस वगैरे घालून दे आणि मला शाळेत पाठवून दे असं तिचं म्हणणं होतं. तर यांच्या शाळेमध्ये खूप छान उपक्रम राबवला होता की गोरगरीब लेकरांना, अनाथाश्रमातल्या लेकरांना ते थंडीसाठी काहीतरी कपडे वगैरे डोनेट करणार होते. मग आमच्याकडून थोडीशी मदत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जर्किंग आणली होती आणि आपल्याकडून थोडीशी मदत म्हणून त्यांना द्यायचं ठरवलं होतं. मग काय बाई सकाळी सकाळी मस्तपैकी शाळेत जायला निघाल. तिच्यासोबत पिशवीमध्ये तिचं नाव वगैरे टाकून जर्किंग देऊन दिले होते आणि बाईला खूप छान वाटत होतं की माझ्याकडूनही मी कोणाला थोडीशी मदत करणार आहे. खरंच आपण कोणाला काही ना काही मदत करतो त्याचं खरंच खूप चांगलं वाटतं. मग काय सकाळी आज्या त्या दोघी पण शाळेत जाण्यासाठी आजी तिला पाठवण्यासाठी निघाली होती. असा होता ब्लॉग.